14वा भाग. विषय क्रमांक 18. शारीरिक सुख कशात आहे. आतापर्यंत आपण पाहिले की सुखाची इच्छा करणारा आत्माच आहे, तोच भोगता आहे. त्याला स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर, मन, बुद्धी व अंतःकरण ही सर्व साधने मिळालेली आहेत. या साधनांचा वापर जर तो स्वतःच्या सुखासाठी करू शकला तरच तो सुखी व आनंदी आहे. एवढेच नव्हे तर या प्रत्येक स्तरावर त्याचे सुख आधारलेले आहे. ते सुख उत्तम स्वास्थ्यात आहे. स्वास्थ्य तर पैशांनी मिळत नाही व ते कोणीही कोणाला देऊ शकत नाही. ते तर प्रयत्नपूर्वक मिळवावे लागते. स्थूल शरीराच्या स्तरावरील सुख सुद्धा त्याच्या स्वास्थ्यात आहे. स्वास्थ्य हे नियमांचे पालन करण्यानेच प्राप्त करता येते, अन्यथा नाही. शरीर हे पंचमहाभूतांपासून बनले आहे. त्यावरच ते चालते, त्यावरच ते बनते व बिघडते. पंचमहाभूतांची कल्पना ही वेद व ऋषीमुनींची म्हणजेच निसर्गाच्या प्राचीन विज्ञानाची आहे. शरीर मृत झाल्यावर ते पंचमहाभूतांमध्येच विलीन होते. पंचमहाभूतानंतर हवा, अन्न, पाणी इत्यादी आहेत. या बाह्य गरजांना शरीराला दररोज घ्यावे लागते व त्याचा वापर करावा लागतो. तसेच त्याला द्यावे पण लागते. म्हणजेच घेणे, उपयोग करणे व देणे हा नियम आहे. आता घेण्यात व देण्यात चुकले तरी योग्य होणार नाही. म्हणजे निसर्गतः जे अपेक्षित आहे ते व्हायला हवे. हवा घेतल्याशिवाय जगता येत नाही, पण चुकीच्या पद्धतीने घेतली व कमी दिली तरी चालत नाही. एवढे हे परिपूर्ण विज्ञान आहे. यात थोडीही गडबड झाली तरी मृत्यूसुद्धा येऊ शकतो. पाण्याचे पण तसेच आहे. या जगात विषही आहे व अमृतही आहे. एकासाठीचे अन्न ही दुसऱ्याची विष्ठा आहे, तर दुसऱ्याचे अन्न हे तिसऱ्याची विष्ठा आहे. एकाचे विष हे दुसऱ्यासाठी अन्न पण आहे. पाल ही माणसासाठी विष आहे, पण मांजर तिला खाऊन टाकते. तिला काही बाधा होत नाही. विंचू आपल्यासाठी विष आहे, पण याच पाली मात्र विंचवाला खातात. म्हणून आपल्याला निसर्गातून काय घ्यावे व काय घेऊ नये याचे पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. स्थूल शरीर हे वात, पित्त, कफ या त्रिदोषांवर आधारित आहे. यातले एखादे अधिक चालत नाही व कमी पण चालत नाही. याचे संतुलन आवश्यक आहे. जगातील काही पदार्थ हे वात, पित्त व कफ वाढविणारे असतात, तर काही या तिन्ही दोषांना कमी करणारे पण असतात. म्हणजेच आपली प्रकृती कशी आहे हे पाहून आपण अन्न घेतले पाहिजे. वात जास्त झाला असता आपले संतुलन बिघडते, तर पुन्हा वातवर्धक पदार्थ खाल्ल्यास वात आणखीनच वाढेल व पीडा होईल. म्हणून अशा वेळी वातनाशक पदार्थ घेतले पाहिजेत. तसेच इतर दोषांचे पण आहे. इथे सुद्धा आपली जबाबदारी आहे. यालाच पथ्य व अपथ्य असे म्हणतात. पथ्य जर केले तर औषधांची आवश्यकता नाही. त्यानंतर दुसरा स्तर आहे धातूंचा. शरीरात 7 धातू आहेत. यांचे बनणे व बिघडणे हे त्रिदोषांवर व बाहेरील पदार्थांवर अवलंबून असते. रक्त, रस, मांस, मेद, अस्थि, मज्जा व वीर्य असे 7 धातू शरीराला आवश्यक आहेत. यातील कोणतेही एक कमी अथवा अधिक होऊन चालत नाही किंवा विकृत होऊनही चालत नाही. या बाबतीत सुद्धा जगातील पदार्थ हे रक्त वाढविणारे, कमी करणारे, बिघडविणारे व शुद्ध करणारे असतात. नेमका कोणाचा गुणधर्म काय आहे व तो केव्हा वापरावा ही जबाबदारी आपली स्वतःचीच आहे. धातूंची पुष्टी करणारी वस्तू केव्हा घ्यावी व केव्हा घेऊ नये हे पण समजले पाहिजे. शरीराची जडणघडण व निर्मिती केवळ 25 वर्षापर्यंतच होत असते. म्हातारपणात त्याची गरज कमी असते व जर आवश्यकता नसताना ती घ्याल तर दुःख येईल. जेवण काय घ्यावे याचे ज्ञान हवे. त्याबरोबरच ते किती, कसे व केव्हा घ्यावे या बाबींचे ज्ञान आपल्याला होणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे निर्णयही घेतले पाहिजेत व ते आचरणात आणले पाहिजेत, तरच सुख मिळते, अन्यथा मिळणार नाही. अतिभोजन हे देखील दुःखाचे व रोगाचे मूळ कारण आहे. चुकीच्या पद्धतीने जेवण घेणे हे सुद्धा दुःख देते.
पाणी आवश्यकतेपेक्षा जास्त व कमी किंवा एकदाच घेणे तसेच चुकीच्या पद्धतीने व अवेळी पाणी पिणे हे दुःखदायक ठरते. म्हणजेच खाण्यापिण्याबाबत सुद्धा मानवाला निसर्गाचे नियम म्हणजेच परमेश्वराचे नियम पाळावे लागतात. आम्हाला श्वास सुद्धा त्याच्या नियमात राहूनच घ्यावा लागतो. आहार हा सात्विक, राजसिक, तामसिक असा 3 प्रकारचा असतो. अन्नाचा प्रभाव मन व बुद्धीवर पडत असतो. जैसा खावे अन्न वैसा बने मन. तिखट, मीठ, आंबट हे शरीरात दाह निर्माण करतात, कारण ते रजोगुण वाढवतात. तमोगुणामुळे व रजोगुणामुळे धार्मिकता व पवित्रता येत नाही. त्यामुळे ईश्वर भक्तीत पण मन लागत नाही. शरीरात घेतलेले अन्न चांगल्या प्रकारे पचले पाहिजे. जठराग्नी पण सम्यक असली पाहिजे. अन्नाचा रस योग्य बनला पाहिजे. अन्न लवकर पचले नाही तर रस बिघडतो. त्याला आम दोष असे म्हणतात. या रोगांची उत्पत्ती करीत असतो. रोगामुळे मानव दुःखी होतो. म्हणजेच जर सुख पाहिजे असेल तर या जठराग्नीला पण सांभाळले पाहिजे. म्हणजेच भूक सांभाळली पाहिजे. भूक ही श्रमाने व मेहनतीनेच मिळते. पाचनशक्ती सुद्धा मेहनतीनेच वाढते. ज्याची पाचनशक्ती चांगली आहे व रस चांगला बनतो तोच मानव सुखी होय. रसापासून रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, वीर्य हे सप्तधातू बनणे चालू आहे. रसापासून ज्वलन होऊन शक्ती दिली जाते. या ज्वलनात धातू बनविण्यात काही वस्तू ज्यांना आपण मल असे म्हणतो तो दिला जातो. हा मल सुद्धा काही मर्यादेपर्यंत शरीरात सहन केला जातो. त्यापेक्षा जास्त मल शरीराला घातक असतो. अन्नाच्या पचनक्रियेतून घनमल म्हणजे विष्ठा दररोज बाहेर फेकणे आवश्यक आहे. पाण्यापासून बनलेले मल म्हणजे द्रव मल होय. तो लघवी व घामाद्वारे वरचेवर बाहेर टाकला पाहिजे. हवेपासून बनलेला तिसरा मल वायुरूप आहे. तो रक्तात मिसळतो व तो सर्व शरीराच्या फुफ्फुसातून बाहेर काढला जातो. अन्न व पाणी हे सुद्धा शुद्ध पाहिजे. असे शुद्ध अन्न व पाणी हे रोग निर्माण करतात. हा मल सुद्धा किती प्रमाणात बाहेर पडला पाहिजे याचे अंदाजे गणित परमेश्वराच्या व्यवस्थेत आहे. त्याचे तंतोतंत पालन झाले नाही तर बिघाड सुरू होतो व हा बिघाड झाला की पीडा व दुःख येते. म्हणून सुखाच्या प्राप्तीसाठी आपल्याला श्वासोच्छवासाकडे सुद्धा लक्ष द्यावे लागते. आपण फुफ्फुस जास्तीत जास्त फुगविले पाहिजे. अधिकाधिक हवा व तीही शुद्ध मिळाली पाहिजे. यालाच प्राणायाम म्हणजेच दीर्घ श्वास असे म्हणतात. याशिवाय शरीरातील वायुरूपी मल बाहेर निघत नाही व शरीराची स्वच्छता सुद्धा होत नाही. त्याखेरीज सुख पण मिळत नाही. म्हणजेच आपण जे अन्न, हवा व पाणी घेतो ते स्वच्छ व शुद्ध असले पाहिजे. याची जबाबदारी पण आपल्या स्वतःवरच आहे. म्हणून पर्यावरण शुद्ध ठेवण्यासाठी पण आपल्याला प्रयत्न करावे लागतील. ते जर केले नाहीत तर दुःख येईल व ते आपल्याला रोखता येणार नाही. म्हणून अन्न, पाणी व हवा यांना शुद्ध ठेवण्यासाठी, निसर्गाचे नियम पालनासाठी व शुद्धीकरणासाठी यज्ञ म्हणजे अग्निहोत्र करणे गरजेचे आहे. जसे शरीराला खायला अन्न लागते तसे त्याला काम पण आवश्यक आहे. त्याला जर काम मिळाले नाही तर ते बिघडते. म्हणून दररोज व्यायाम करणे ही एक आवश्यक बाब आहे. शरीराला परिश्रम व कष्ट आवश्यक आहेत. त्याशिवाय भूक लागणार नाही व झोप पण येणार नाही. त्याबरोबरच मलत्याग पण योग्यरित्या होणार नाही. तेव्हा आता आपण काय कराल? मनाला तर आराम आवडतो. कोणाप्रमाणे वाटचाल कराल? आवश्यकता पाहून की मनाप्रमाणे? याची जबाबदारी कोणाची आहे? एवढेच नव्हे तर व्यायामसुद्धा सम्यक असला पाहिजे. कमी किंवा जास्त असा विपरीत व्यायाम करून चालणार नाही. जसे शरीराचे खाण्यापिण्याचे नियम आहेत तसेच मलत्यागाचे पण आहेत. त्यांचे पण पालन केले पाहिजे. पहाटे लवकर उठणे व मलत्यागाकरिता स्वच्छ चांगले पाणी पिणे, चांगल्या प्रकारे मल व मूत्र त्यागाचा योग येताच शौचाला जाणे ही नियमितता योग्य आहे. मल व मूत्रक्रियांना रोखू नये. याला शारीरिक वेग असे म्हणतात. जर ही नैसर्गिक आज्ञा रोखली तर त्याचा हृदयावर विपरीत परिणाम होतो. कधी कधी तर हृदयक्रियासुद्धा बंद पडते. मलसंचय हे भयंकर रोगांचे व अस्वास्थ्याचे, तर स्वच्छता व शुद्धता ही आरोग्याची आवश्यक बाब आहे. जर या गोष्टी केल्या नाहीत तर दुःखे भोगावी लागतील.
एवढेच नव्हे तर शरीराला विश्रांती पण आवश्यक आहे. यासाठी परमेश्वराने प्राण्यांना झोप दिली आहे. ही झोप सुद्धा सुख देऊ शकते की दुःख हे आपल्यावरच अवलंबून आहे. झोप सुद्धा बाजारात विकत किंवा औषध सेवनाने पण मिळत नाही. झोपेच्या गोळ्यांनी गुंगी येते पण झोप येत नाही. नैसर्गिक झोपेमुळे माणूस उत्साही होतो, तर औषधी झोपेमुळे मात्र तो आळशी बनतो व नेहमी गुंगीत राहतो. झोप सुद्धा किती, केव्हा व कशी घ्यावी आणि ती केव्हा घेऊ नये या सर्वांच्या बाबतीत परमेश्वराचे नियम आहेत. दुपारी झोपले तर मेद वाढतो. रात्री न झोपल्यास म्हणजे जागरण केल्यास तर पित्त व उष्णता वाढते आणि मग दुःख येते. म्हणून रात्री लवकर न झोपणे व पहाटे लवकर न उठणे हे घातक आहे आणि हेच तर दुःखाचे कारण आहे. चांगली झोप ही परिश्रमाशिवाय मिळत नाही. इथे सुद्धा आपणच जबाबदार आहोत. याशिवाय आपल्या स्वतःलाच निर्णय घ्यावा लागतो. शरीराच्या अवयवांचा वापर आपण कसा करतो यावर त्यांचे स्वास्थ्य अवलंबून आहे. संयमाने भोग केला तरच अवयव हे जास्त दिवस काम देतील, अन्यथा दुःखच मिळेल. भोगण्यासाठी शरीर आहे, पण विषय भोग हा सुद्धा आवश्यक तेवढाच केला पाहिजे, अधिक करून चालणार नाही. या संयमालाच ब्रह्मचर्य असे म्हणतात. वीर्यरक्षण करणाऱ्यालाच ब्रह्मचारी ही संज्ञा आहे. म्हणजेच स्थूल शरीराचे सुख हे निसर्गाचे नियम पाळण्यात आहेत. ते नियम ही देश, काल, परिस्थिती व शक्ती यांचा विचार करून व त्यांचे पालन केल्याशिवाय मिळत नाहीत. जर सुख पाहिजे असेल तर मग नियमांचे पालन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. यालाच आपण विवेकपूर्ण कर्तव्य असे म्हणतो. कर्तव्यात करावे व करू नये अशा दोन गोष्टी मोडतात. केव्हा करावे व केव्हा करू नये याचे पण ज्ञान व विवेक आवश्यक आहे. म्हणून शरीराच्या शुद्धीत सुख आहे व त्याला स्वयंस्फूर्तपणे नैसर्गिकदृष्ट्या शुद्ध ठेवण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सम्यक योगांनी सुख मिळते, तर अयोग, मिथ्यायोग व अतियोग यामुळे दुःख लाभते. यासाठी सम्यक योग केला पाहिजे. वेग धारण करणे तसेच ते न करणे व मिथ्याचार यामुळे पण अनेक रोग वाढतात, म्हणजेच दुःख येते. हे सर्व निसर्गाचे विज्ञान आहे हे समजले व त्याप्रमाणेच ते आचरणात आणले तरच सुख मिळते, अन्यथा नाही. या सर्वांसाठी मन व बुद्धी हे जबाबदार आहेत. मन हे तर नेमके चुकीचे सांगते. त्याचे न ऐकता आत्म्याने बुद्धिपूर्वक योग्य निर्णय घेतला पाहिजे. या स्थूल शरीराचे स्वास्थ्य एकीकडे पर्यावरणावर तर दुसरीकडे आतील सूक्ष्म शरीरावर पण आधारित आहे. जसे अन्न तसे मन असे आपण जे म्हणतो, म्हणजे मन, बुद्धी, अंतःकरण यांचे स्वास्थ्य सुद्धा स्थूल शरीरावरच अवलंबून आहे असे झाले. विचार, चिंता, भीती, क्रोध, लोभ, ईर्ष्या, द्वेष, बेईमानी इत्यादी वाईट गोष्टींचा शरीरावर वाईट परिणाम होतो व त्यामुळेच रोग निर्माण होतात. या सर्व रोगांची उत्पत्ती मनापासूनच होते. म्हणून स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर व पर्यावरण या सर्वांपासून सुख पाहिजे असेल तर विवेकपूर्ण कर्तव्य करावीच लागतील. याशिवाय पर्याय नाही. चांगले विचार व सत्य ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय आणि ईश्वराची प्रार्थना, उपासना, सत्संगती केल्याखेरीज ईश्वराचे नैसर्गिक नियम कळू शकणार नाहीत. शारीरिक सुख हवे असेल तर पर्यावरण शुद्धीची गरज आहे व त्यासाठी विवेकपूर्ण कर्तव्य केलेच पाहिजे. शरीराला स्वस्थ, शुद्ध व स्वच्छ ठेवण्यासाठीच सर्व स्तरांवरील खानपान, श्वास प्रश्वास, मलत्याग, धातू, अग्नी, वेग, भोग, संयम, दिनचर्या, मेहनत, विश्वास, झोप, मानसिकता, बुद्धीची क्षमता, विवेक इत्यादीसाठीची सर्व विवेकपूर्ण कर्तव्ये करणे आवश्यक आहे. ही विवेकपूर्ण कर्तव्ये म्हणजेच खरा धर्म होय. काय हा धर्म विज्ञानयुक्त नव्हे. पर्यावरणातील थंडी, गरमी, वारा, पाऊस तसेच हिवाळा, उन्हाळा, पावसाळा, दिवस, रात्र, सकाळ, दुपार, संध्याकाळ या सर्वांचा शरीराशी सतत संबंध येतो. शरीरात या सर्वांना सहन करण्याची क्षमता यायलाच हवी, तरच सुख मिळेल. म्हणून आपल्यात ही क्षमता आणण्यासाठी दिनचर्या व ऋतुचर्या यांचे सुद्धा पालन केले पाहिजे व त्यासाठी तपश्चर्या करणे गरजेचे आहे.
बालपण, युवावस्था, गृहस्थ जीवन, म्हातारपण या सर्व अवस्थांचा पण विचार करून केव्हा काय करावे हे ठरविले पाहिजे. म्हणूनच ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व संन्यासाश्रम या 4 आश्रमामध्ये प्रत्येकी 25 वर्षे अशा एकूण 100 वर्षांत माणसाचे आयुष्य विभागले आहे. प्रत्येक आश्रमाची कर्तव्ये वेगवेगळी आहेत. जीवन जगणे हे सर्वांसाठी कॉमन आहे, परंतु विशिष्ट कर्तव्ये ही वेगवेगळी आहेत. ब्रह्मचर्याश्रमामध्ये गृहस्थाश्रम सुरू झाला तर दुःख, रोगराई, अल्पायुष्य यांचे प्रमाण वाढणार. म्हणून सर्व कर्तव्ये त्या त्या वेळेचे भान ठेवूनच केली पाहिजेत. शरीर सशक्त व कणखर बनविण्यासाठी कठोर परिश्रम आणि तप केलेच पाहिजे. धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात जी काही वाईट मंडळी फसली आहेत ती समाजाला चुकीचे विचार देऊन व जगाला दिशाहीन करीत आहेत. केव्हा तरी मरावयाचे आहे ना, मग जगून तरी काय करावयाचे अशी त्यांची उक्ती असते. पण वास्तविकता ही आहे की आज मरायला कोणीच तयार नाही. असे असले तरी मोठ्या प्रमाणात रुग्णालये, औषधी व पुष्कळ प्रमाणात तज्ज्ञ चिकित्सक असून सुद्धा मृत्यूचे तांडव सुरूच आहे. वाईट प्रवृत्तीचे उदाहरण तरी पहा. एकदा काही दिवाळखोर मित्र गावाबाहेर फिरायला गेले. गावाबाहेर मोठे गणपतीचे मंदिर होते. त्यातील गणपतीची बेंबी ही मोठी होती. त्यात एक विंचू बसला होता. एकाने चावटपणा केला व बेंबीत बोट घातले. तेव्हा त्यातील विंचवाने त्याला डसले. त्याच्या लक्षात आले की एकट्यानेच दुःख का भोगावे, म्हणून त्याने ते दुःख लपवून ठेवले व इतरांना आज काहीतरी चांगले थंडगार लागत आहे असे सांगितले. दुसऱ्याने बोट घातले. त्याचीही नियत बदलली. तोही खरेच थंडगार लागते असे म्हणाला. तिसऱ्यानेही आत बोट घातले. त्यानेही खरोखरच थंडगार लागत आहे असेच म्हटले. असा प्रकार शेवटच्या मुलापर्यंत चालत राहिला. या दुष्ट प्रकाराची त्याने परीक्षा केली असता शेवटी सर्वजण हसू लागले. आपण या सर्वांना कसे फसविले याचा आसुरी आनंद ते घेऊ लागले. अशाच प्रकारची वाईट प्रवृत्ती आज सुशिक्षितांची झाली आहे. म्हणूनच नव्या पिढीची फसगत होत आहे. वाईट गोष्टी चांगल्या आहेत असा प्रचार चालू आहे. त्याबरोबरच वाईट गोष्टींची पण प्रतिष्ठा वाढविली जाते आहे. दारू, मांस, बिडी, सिगारेट, चहा, गुटखा आदींचे सेवन व उशिरा उठणे, उशिरा झोपणे, व्यभिचार वगैरे वाईट गोष्टी रूढ केल्या गेल्या. यामुळेच आज सर्वजण दुःख भोगत आहेत. शरीराचे स्वास्थ्य व दीर्घायुष्य प्राप्त करण्यासाठी विविध रसायनांचे सेवन करणे पण आवश्यक आहे. ज्यामुळे आयुष्य वाढते त्याला रसायन असे म्हणतात. दिनचर्या चांगली ठेवणे, लवकर उठणे, लवकर झोपणे, रोज व्यायाम करणे हे आयुष्य वाढविण्याचे सर्वोत्तम रसायन आहे. निसर्गावर प्रेम करणे, निसर्गाच्या सान्निध्यात राहणे या बाबीसुद्धा दीर्घायुष्य होण्याचे एक मोठे रसायनच आहे. शेती व बागेतील कामे करणे, वनस्पती वाढविणे व प्राणी सांभाळणे या सवयीसुद्धा आयुष्य वाढवितात. तसेच चांगले विचार, स्वाध्याय, मनाची शांतता, प्रसन्नता, सत्संगती, इमानदारी, परोपकार, संयम, विचार करून वागणे, योग्य तेच करणे ही उत्तमोत्तम रसायने आहेत. आत्म्याला प्रिय असणाऱ्या सर्व गोष्टी जीवनात धारण करणे, योगाभ्यास करणे, ईश्वराची भक्ती करणे, वैरागी बनणे, परमेश्वराचे ध्यान करणे या सर्व बाबीसुद्धा उत्तम रसायनच आहेत. यामुळे दीर्घायुष्य प्राप्त होते, जीवनाचे उदात्तीकरण सुद्धा होते. एवढेच नव्हे तर स्थूल स्तरावरील काही औषधे सुद्धा रसायन म्हणून काम करतात. आवळा, गुळवेल, त्रिफला इत्यादींचे चूर्ण, च्यवनप्राश, शरीर शोधन इत्यादी योगिक क्रिया आदी आदी या सर्व गोष्टी रसायनच आहेत. शरीराचे स्वास्थ्य हे एकांगी विचार करून मिळणार व टिकणार नाही. त्यांचा सदुपयोग होणार नाही. एखादा कुस्तीगीर जर चोऱ्या करीत असेल किंवा लोकांवर अन्याय करीत असेल, बलात्कार करत असेल किंवा फसवीत असेल तर त्याचा परिणाम वाईटच होईल. शक्तीचा व स्वास्थ्याचा हा एक प्रकारे दुरुपयोगच आहे. यामुळे आत्मा निश्चितच दुःखी होईल. म्हणून चांगले स्वास्थ्य हे सुद्धा सुख प्राप्त करण्यासाठीचा मुख्य उद्देश असून त्याला साध्य करण्याचे आत्म्याचे ते एक महत्त्वपूर्ण साधन आहे.